अगं म्हणजे काय करते आहेस? हे बघ, मी जे सांगते ते ध्यान देऊ नाही. अगं त्या आज्याला साप चावला आहे, त्यामुळे तुला काहीच काम करता येणार नाही. पण आबा म्हणलाय ना का त्या म्हातार बाबाला काम पाहिजे म्हणून, मग ठेव की त्याला कामाला. मी त्या म्हातार बाबाला घरात येऊ देणार नाही. हे बघ, डोक्यात राग घालून विचार करू नगस. अगं नाही ग, म्हणजे मला नाही आवडत तो म्हातारा. मग येऊ दे त्या रंग्याला वाड्यात. अगं रंग कसा येईल? तुझ्या घरात कामासाठी चाकर पाहिजे. रंग्याला काय काम नाही. तू कामाचं कारण पुढं करून घरात घुसला तर काय करणार आहेस? म्हणजे तू म्हणतेस ते बी पटतंय ग मला. पर ह्यो म्हातारा जो काय बी करणार नाही. तू बी समजून घे की. तू कशाला दंटा करतीस? बर जाण सांग बाळ, घेऊया त्या म्हाताऱ्याला कामावर. पर बानू, एक अडचण आहे. काय? त्यानं बानूबाई म्हणलं तर चालेल ना तुला? म्हणजे गेली सत बघ आता तू. अरे काय चाललंय लहान पोरींसारखं? हा आम्ही लहानच आहोत. आजा, हा? आबा गेला का घरला? होय, आताच गेला. बा मला तुला एक सांगायचं आहे. अगं बोल की लवकर. हा बा मी काय म्हणत होते, अरे तुझ्या पायाला साप चावला आहे आणि ते बरं होई पतुर बिल येळ लागल. तसं मी समधी काम करल. तू एकली का करशील? मी आहे की. अगं तू हायस ग, म्हणजे 700 मेंढ्या आहेत, एवढा मोठा वाडा आहे. हे बानू, तुला जे काही सांगायचं असतं ना ते सरळ सांग. हा? बा आबा सांगायला आला होता ना की त्या वस्तीवरल्या म्हाताऱ्याला कामाची गरज आहे म्हणून. तुला वाटत असेल तर तू त्याला चाकरीला ठेवू शकतोस. म्हणजे माझं काही म्हणणं नाही. हा? कशाला? अगं कोण कुठला म्हातारे त्यो? अरे तसं नाही, लई काम आहेत, कोण करणार ती? अगं होय, पण तूच म्हणली होतीस ना त्याला त्या वाड्याची पायरी चढू देणार नाही म्हणून. अगं काय? अगं होय होय. लई दुखत. नाही नाही नाही. बा मी रागात बोलले त्याला. बानू खरं सांगते हाय. होय का? वय बघ, नाही तर तिसरा त्याच्याशी भांडत बसायची ती. तसं बी लई खवचट आहे त्यो. काय करणार? मग तू बोलून घे की. नाही तूच बोल. बर बर, मी बोलतो ना त्याच्याशी. ठेवू त्या म्हाताऱ्याला कामावर. बरं आजा, आता घरात सारखं एकच ऐकू येईल. काय? बाई म्हणजे अरे काय काय? अरे काय चाल? अरे काय चालेल? अरे बानू, हा तुला एक सांगायचं आहे. इकडे येते का? अगं सांग की. ये बरं. सांग आता. माझं मन मला असं सांगतंय का आज देव भेटतील तुला. म्हणजे तू म्हणते आहेस तसं झालं ना? तू गोडाचं जेवण करून तुझं तोंड गोड करल बघ म्या. अगं किती दिवस झालं देवासनी भेटून. आता कधी एकदा भेटते हाय असं झालंय ग मला. पर म्हणूनच माझं एक ऐक. माझी आपली बाबडी समजत आहे
का आज कशाला बी नाही म्हणू नगस. आणि त्यानं काय होईल? ते मला नाही सांगता येणार. अगं करते देव आहेत, कंच्या रूपानं कसं येऊन उभं राहतील का सांगता यायचं नाही. ऐकशील ना व माझं? म्हणजे तुझ्या मनात हाय ना हो, मग खरंच देव येत्याल म्हणून मग तुझ्या मनासारखंच होईल. मी आज कशाला बी नाही म्हणणार नाही. बानूबाई, ओ बानूबाई. बानू, ये बानू. सकाळ सकाळ तू आत येऊ का जी? अरे ये रे बाबा ये. कशाला आला रे तू आता? मी म्हंटल तुमच्या हातचं काहीतरी गोडधाड खावं, तेव्हा जरा खीर करून देता का? खीर वय आत्ता आणते. ह्याची खीर चालेल का? अरे बानू काय चाललंय तुझं? हा? ये बाबा खंडू ये, बस. आजा, कसा आहे पाय तुझा? अरे अजून ठणकतोय बघ. अरे मी पाला नाही, लवकर बरं वाटेल तुला. बानूबाई, पाला वाटायला काही देता काय? अरे खंडू, अरे बाबा तुझ्या हाताला गुण आहे रे. अरे नुसतं औषध ठेवलं तरी बरं वाटलं बघ मला. अरे कोण कुठला रे तू? पण माझा जीव वाचवलास बघ. अरे तुझं हे उपकार जलंबन नाही फेडू शकत म्या. राजा, अजून लई जगायचं तुला. तुझ्या पोरीचं बी लगीन झालेलं बघायचं तुला. वैर यो एकच घोर मनाला लागून राहिलाय बघ. होईल होईल, अरे समज चांगलं होईल बघ. खंडू, मला जरा हात घेऊन चल. सावकाश बाबा. दमन. बानूबाई, तुमच्याकडे चाकर पाहिजे असं कळलं. वय पाहिजे. कोण हाय वय? मी आहे ना, म्या करेन. चाकरी करायचं तर काय घेणार? पोटाला खायला, अंगाला कापड, न पायाला वाण. एवढंच? मग ठेव यासनी का आम्हाला? तसं नव. सकाळच्याला 2 खंडी भात.
दुपारच्याला एक खंडी भाकर. आणि राष्ट्राला 10 हंड दूध. तुला एकट्याला? वही माणूस आहे का राक्षस आहे एवढं खायला? पण तुमच्याकडे चाकरीला तुम्ही ठेवत असाल आणि तुमच्या हातचं खायला घालत असाल तर रोजच्याला एक भाकर बी चालेल बर का बानूबाई. भानुबाई, बर तू तर म्हातारा माणूस, तू काय काम करणार? सांगू तर बघा. 700 मेंढ्या आहेत माग परसात बांधलेल्या, त्याची लोकर काढशील? आत्ता जातो आणि लोकर काढतो. जा. बानूबाई, ओ बानूबाई, समधी लोकर काढून झाली बघा. या. काय केलंय? तू एकट्यानं काढली एवढी लोकर? वय अजून काय काम आहे? वाड्याच्या बाहेर लाकडं आहे ती, तेवढी तोडून घे. बानूबाई, अहो काम झालं बघा तुमचं. जमीतकर हाय का काय? बानूबाई, अहो आता तरी चाकरीला ठेवणार का? सांगते. बर बर सांगा. येतो मी बानूबाई. म्हातार बाबा, काय म्हातार बाबा इथं बसलाय बाई. गावा धरणं हाक मारतोय मी. कर काय काम आहे? कसं विचारू कसं सांगू तीच कळना झाले. अरे सांग सांग. म्हातार बाबा, मला सारखं असं वाटतंय तो काही साधा माणूस नाही. हा काय बी करशील. अरे नमनाला घडा भरतेल कशा पायी. सांग काय आहे ते. म्हणजे तू आजाला सांगितलंच वस्ती सोयरीक करून बानूचं लगीन लावून टाक.
आज्यान तुझं ऐकलं. बानू माझी होईल असं काहीतरी कर की बाबा. सोपं आहे. हा? अरे बोल की. लगीन करून टाक. लगीन एवढं सोपं आहे का ती? अरे समद सगळं सोय र. गण गोत पै पावणं समद्यासनी अवतान द्यायचं. असंच काही ठरलं नसता ना. तरी बी बाणूचा हात हातात घ्यायचा. हा, आणि मार खायचा. तिच्या जवळ गेलं तरी तिला चालत नाही. बाणूचा हात हातात घ्यायचा आणि तुझ्या मनात जे असेल ते समज सांगायचं तिला. अवघड आहे बर करू. बाणूचा हात हातात घ्यायचा आणि समध्या गावाला सांगायचं की तू तिच्या बरोबर आयुष्य काढणार आहेस. आणि सांगता सांगता 7 फेरी मारून टाकायची. म्हातार बाबा कसं काय सुचलं तुला हे? ते जाऊ दे. आणि अंतरपाठ म्हणून घोंगडीमध्ये धरायची. हाय बरोबर आहे. आपला अंतरपाठ म्हणजे घोंगडीच की. आणि समध्यासनी शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या वाटायला सांगायच्या. अरे बरं लग्नात तांदूळ टाकतात. तांदूळ वाटलं तर तिला कळेल आपलं लगीन आहे ते. तिला कळलं नाही पाहिजे. हाय या हातात लेंड्या घेतल्या पुढं अंगावर टाकायच्या. झालं लगीन. अरे म्हातार बाबा अरे एवढं सोपं आहे वय. मग बानूसंग लगीन करायचं आणि जायचं तिच्या घरी राहायला. अरे रंगा कवापासून हुडकतोय तुला? म्हातार बाबाकडनं जरा 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकत होतो. सांगा अरे त्या आजा आणि बानू हातच येतात की. आजा आज समधी जत्रा इकडं कुणीकडे? ए तू का बस. तुला काय करायचं आहे? हे खंडू तुझ्याशी बोलायचं होतं बघ. अरे मग बोल की. पहिलं तर तुझं लय उपकार झाले बघ मायावर. हा मला साप चावला तर तू धावून आलास म्हणून जीव वाचला बघ माझा. अरे ते समजा कपाळावर लिहिलं असतं. कधी येणार कधी जाणार. वय वय बोल कशासाठी आलास? बर आबा म्हणला तुला काम होव. वय वय माझ्याकडे काम करशील? मी हा करल. पण तुझीच लेक म्हणाली हाय की मला तिच्या घरची पायरी बी चढवू देणार नाही म्हणून. अरे पोर आहे ती. रागाच्या भरात बोलली असं मनात नग ठेव. खरं काय बानूबाई? काम करणार का नाही ते सांग. उगा नसती बडबड न ग. काय बोलायला लागली? अगं ते राहिलं म्हातार माणूस त्याच्याच्यानं काय होणार आहे का ना रे? आजा काय बी लागलं ना मला सांगायचं मी आहे. हे खंडू तू बोल की. म्या बानूबाईकडे चाकरी करायला तयार आहे.
आला हा. झालं तर मग हा, चल घरला चल, हा, हा. तसं नाही. आधी तुझं गणगोत सगळं सोयर पै पावणं समजस ती बोलव बघू.